नंदीच्या कानात इच्छा का सांगतात? मित्रांनो, तुम्ही जेव्हा जेव्हा शिव मंदिरात जाता तेव्हा एक गोष्ट नक्की पाहिली असेल. अनेक भक्त महादेवांचे दर्शन घेण्याआधी नंदी महाराजांच्या कानात काहीतरी हळूच सांगतात. पण का? नंदी महाराज खरोखरच आपली इच्छा महादेवांपर्यंत पोहोचवतात का? ही फक्त श्रद्धा आहे की यामागे पुराणात एखादे गूढ रहस्य लपले आहे? आज आपण याच विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी इच्छा सांगण्याची योग्य पद्धतीने सांगणार आहे. हर हर महादेव. नंदी महाराज कोण आहेत? आपल्यापैकी अनेकांना वाटते की नंदी हे फक्त भगवान शंकराचे वाहन आहेत, पण हे पूर्ण सत्य नाही. नंदी महाराज हे केवळ वाहन नाहीत, तर ते भगवान शिवांचे सर्वात परम भक्त, द्वारपाल, गणांचे प्रमुख आणि धर्माचे प्रतीक मानले जातात. ज्या मंदिरात शिवलिंग असते त्या प्रत्येक मंदिरात शिवलिंगासमोर नंदी बसलेले दिसतात. त्यांची नजर नेहमी महादेवांवरतीच असते. याचा अर्थ काय? भक्ताचे मन जसे सतत परमेश्वरावरती स्थिर असावे त्याचे प्रतीक म्हणजे नंदी. नंदीचा अर्थ काय? नंदी या शब्दाचा अर्थ आहे आनंद, समाधान, मंगल आणि कल्याण. जो सदैव शिवनामात मग्न असतो त्याच्या जीवनात अंतःकरणाचा आनंद निर्माण होतो. म्हणूनच नंदी हा केवळ बैल नसून भक्ती, संयम, निष्ठा आणि धर्म याचे जिवंत प्रतीक मानला जातो. नंदीचा जन्म कसा झाला? शिवपुराणात नंदी महाराजांच्या जन्माची अत्यंत सुंदर कथा सांगितली जाते. एक महान ऋषी होते, शिलाद ऋषी. त्यांना संतान नव्हते. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. भगवान महादेव त्यांच्या तपश्चर्यावरती प्रसन्न झाले. महादेव म्हणाले, वर माग. शिलाद ऋषींनी नम्रपणे सांगितले, प्रभू, मला असा पुत्र द्या जो तुमचा महान भक्त असेल. महादेवांनी त्यांना वरदान दिले. काही दिवसांनी शेतात यज्ञभूमी तयार करताना त्यांना तेजस्वी बालक मिळाले. त्या बालकाचे नाव ठेवले गेले नंदी. बालपणापासूनच शिवभक्त. नंदी लहानपणापासूनच विलक्षण होता. त्याला खेळण्यात आनंद नव्हता. त्याला फक्त ओम नमः शिवाय या मंत्रात आनंद मिळत असे. दिवस रात्र तो महादेवांचे स्मरण करत असे. त्याचे संपूर्ण जीवन शिवभक्तीत व्यतीत होत होते. एकदा काही महान ऋषी शिलाद ऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी नंदीला पाहिले, परंतु ध्यानात त्यांना एक गोष्ट दिसली. नंदीचे आयुष्य खूप कमी आहे. हे ऐकून शिलाद ऋषी दुःखी झाले. त्यांनी नंदीला ही गोष्ट सांगितली. हे ऐकल्यावर नंदी घाबरले नाही. त्याने विचार केला, माझे आयुष्य महादेवांच्या चरणीच अर्पण करायचे. तो जंगलात गेला. कठोर तप सुरू केले. दिवस, महिने, वर्ष तो फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिला. शेवटी संपूर्ण सृष्टी त्याच्या भक्तीने भारावून गेली. भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाले. महादेव म्हणाले, नंदी, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आजपासून तू माझा सर्वात प्रिय भक्त आहेस. तू माझे वाहन असशील, माझ्या गणांचा प्रमुख असशील. जिथे मी असेन तिथे तू सदैव माझ्यासोबत असशील. नंदीने महादेवांच्या चरणी मस्तक ठेवले. नंदी महादेवांसोबतच का बसतात हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. शिवलिंगाच्या अगदी समोर नंदी का बसलेले असतात? यामागे सुंदर संदेश आहे. नंदीची नजर कधीही महादेवांपासून हटत नाही. तो आपल्याला शिकवतो, जीवनात कितीही संकटे आली तरी मन परमेश्वरावरती स्थिर ठेवा. भक्तीमध्ये विचलित होऊ नका. नंदी म्हणजे धर्म. पुराणात बैलाच्या 4 पायांना धर्माचे 4 आधार मानले आहेत. सत्य, तप, दया, दान. जो या 4 गुणांवरती चालतो त्याच्या जीवनात महादेवांची कृपा राहते. म्हणून नंदी म्हणजे धर्माचे प्रतीक. पण आता सर्वात मोठा प्रश्न, नंदीच्या कानात इच्छा सांगण्याची प्रथा नेमकी कशी सुरू झाली? महादेवांशी त्यांचा काय संबंध आहे? खरोखर नंदी महाराज भक्तांची प्रार्थना भगवान शिवांपर्यंत पोहोचवतात का? यामागे पुराणात कोणती कथा सांगितली आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि रोमहर्षक उत्तरे आपण या पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.